नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेम करत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम पाहावयास मिळतोय, तो म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। आता ज्या वेळेस तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होते, मग तुमचं रजिस्ट्रेशनच होत नाही। रजिस्ट्रेशन होत नाही याचा अर्थ तुम्हाला पैसेही मिळत नाहीत। मग आपल्याला हा प्रॉब्लेम येत असताना नेमकं काय करायला पाहिजे, याच्यावरचं सोल्युशन काय आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय। या संपूर्ण डिटेल माहितीचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। जर तुम्हालाही असाही प्रॉब्लेम जर शो होत असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे 3 जून 2021 च्या नंतर MAPS क्लेम योजना ही अंमलात आली, म्हणजेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम। या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जे NAPS अंतर्गत अप्रेंटिसशिप करत आहे त्यांना 42,000 रुपयाचा क्लेम करता येतो। आता यासाठी NAPS अंतर्गत तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट होणं गरजेचं आहे। आता कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा जर तुमची अप्रेंटिसशिप जर कंप्लीट असेल तर तुम्हाला इयरली किंवा मंथली क्लेम हा करता येतो। पण ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलला जाऊन तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे तिथून डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधील जो काही अप्रेंटिसशिप नंबर आहे तो नंबर आपल्या MAPS क्लेम वर फिल करतो। फिल केल्याच्या नंतर जी डिटेल्स तुम्हाला ऑटोमॅटिक यायला पाहिजे, ऑटोमॅटिक शो व्हायला पाहिजे, पण सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम तिथंच येते, तो म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। आता या सिस्टीमला जर पाहिलं आपण तर हा प्रॉब्लेम काय येतं, तर हा प्रॉब्लेम जो अप्रेंटिसशिप नंबर रजिस्टर झालेला आहे तो MAPS क्लेम पोर्टलवर अजूनही रजिस्टर झालेला नाही। म्हणजे अप्रेंटिसशिपचा ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे तो जनरेट झाल्याच्या नंतर MAPS पोर्टलवर तुमचा डाटा अजूनही अपलोड झालेला नाही, म्हणून प्रॉब्लेम शो होतोय अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। मग आपल्याला हा अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर पहा मित्रांनो, MAPS क्लेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो NAPS चा डाटा आहे तो MAPS पोर्टलवर अपडेट होणं गरजेचं आहे। 3 जून 2021 च्या नंतर संपूर्ण डाटा हा MAPS पोर्टलवर अपडेट झालेला आहे। 2025 पासून जे कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले आहेत त्यांचा डाटा अजूनही MAPS पोर्टलवर अपडेट झालेला नाही। जरी तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा ओरिजिनल असला तरीही तुमचा डाटा ज्यावेळेस तुम्ही MAPS क्लेम वर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जाता तिथं नंबर फिल केल्याच्या नंतर मेसेज शो होणार आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे तुम्ही जो नंबर फिल केलेला आहे तो अप्रेंटिसशिप नंबर अस्तित्वात नाही असा त्याचा मीनिंग होतो। मग असा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होतोय तर त्यांनी काही करायची गरज नाही। ज्यांची अप्रेंटिसशिप 2025 च्या नंतर चालू झालेली आहे त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचा डाटा अजूनही MAPS पोर्टलवर अपडेट झालेला नाही, म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम शो होतोय। पण जर तुमची अप्रेंटिसशिप 2025 च्या अगोदरची असेल, समजून घ्या 2021, 2022, 2023 आणि 2024 या कालावधीमधील जर तुमची अप्रेंटिसशिप असेल आणि तुम्हालाही MAPS क्लेम करत असताना अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर शो होत असेल तर सर्वात महत्त्वाचं असतं तुम्हाला तुम्ही जो अप्रेंटिसशिप नंबर फिल करताय तो प्रॉपर फिल करताय का एकदा चेक करून घ्यायचा आहे। जर तुम्ही अप्रेंटिसशिप नंबर जर फिल करत असाल तर तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट आहे का एकदा चेक करून घ्यायचं। जर यामध्ये दोन महत्त्वाचे कारण आहेत तुमचा अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट येण्यामागचा, एक तर तुम्ही चुकीचा अप्रेंटिसशिप नंबर फिल केलेला आहे किंवा तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट आहे। या दोन गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम शो होणार आहे अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। काही विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप जानेवारी 2025 ला स्टार्ट झाली असेल आणि महत्त्वाचा मुद्दा जानेवारी 2026 मध्ये अप्रेंटिसशिप संपतही असेल तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। अशा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर जस्ट तुम्हाला वेट करायचं आहे, कारण की अजूनही डाटा या MAPS पोर्टलवर अपडेट झालेला नाही। यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतं, तो म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर आपण ज्यावेळेस फिल करता त्यावेळेस तो एक तर दुसऱ्याचं नाव येईल किंवा तुमचा दुसरा कॉन्ट्रॅक्ट शो होईल किंवा संपूर्ण माहिती त्यामध्ये चुकीची शो होईल। आता हा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर नेमकं काय करायचं, आणि असा प्रॉब्लेम जो आहे तो डबल कॉन्ट्रॅक्ट ज्यांचा आहे त्यांनाच हा शो होणार आहे। डबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही अगोदर अप्रेंटिसशिप स्टार्ट केलेली आहे, काही महिन्यानंतर ती अप्रेंटिसशिप पूर्ण न करता टर्मिनेट केलेली आहे, म्हणजे तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो टर्मिनेट केलेला आहे। टर्मिनेट केलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना
डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाले असल्यामुळे एमएपीएस क्लेम करत असताना तुमची सुरुवातीची डिटेल्स शो होणार आहे। जर आता तुम्ही न्यू अप्रेंटिसशिप करत असाल आणि पोर्टलवर जर जुना डाटा जर शो होत असेल, मग तुम्हाला क्लेम करता येणार नाही। ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी डबल कॉन्ट्रॅक्ट आहे का एकदा खात्री करून घ्यायचं आहे। जर डबल कॉन्ट्रॅक्ट असेल तर आपल्या मुंबई ऑफिस म्हणजे डीबीईटीच्या मुंबई हेड ऑफिसला जाऊन तुम्हाला याचा संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट जो आहे किंवा पोर्टल डाटा जो आहे तो त्यानुसार तुम्हाला चेंज करून घ्यावं लागेल। जोपर्यंत तुम्ही चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या एमएपीएस क्लेम अंतर्गत क्लेम हा करता येणार नाही, म्हणजेच हा 42,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला मुंबई डीबीईटी हेड ऑफिस ऍड्रेस सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि याची संपूर्ण माहिती म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्हाला चेंज करून घ्यायचे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम सक्सेसफुल झालेले आहेत, क्लेम स्टेटस पेंडिंगला आहे, त्यांचे पैसे सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता मार्च 2026 पर्यंत याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैसे हे वाटप होणार आहेत। म्हणून जर तुमचा क्लेम स्टेटस अजूनही पेंडिंग असेल तर थोडंसं तुम्हाला वेट करावे लागणार आहे, कारण की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जवळपास आता डिस्ट्रीब्यूट होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा क्लेम स्टेटस जर पेंडिंग असेल तर जस्ट वेट करा, तर तुम्हाला काही करायची गरज नाही। पेंडिंग असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पैसे हे मार्च 2026 पर्यंत मिळून जातील। थोडंसं या एमएपीएस क्लेम अंतर्गत बजेटची कमतरता असल्यामुळे पैसे डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे। जसेही बजेट या एमएपीएस क्लेम अंतर्गत येणार आहे, तुमचे पैसे हे तुम्हाला तुमच्या आधार लिंक बँक अकाउंट मध्ये तुम्हाला मिळून जातील। जर तुम्हाला हे तुमचे पैसे हे पेमेंट फेल्ड होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला आजच तुमचा आधार सेटिंग करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचा आधार सेटिंग नसेल तर तुमचं 100% हे तुमची पेमेंट हे फेल्ड होणार आहे। त्यासाठी तुम्हाला आजच आधार सेटिंग करून घ्यायचं आहे। आधार सेटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही बँकेची तुम्ही आधार सेटिंग करू शकता, त्या बँकेमध्ये तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील। तर मित्रांनो, आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज शो होते तर त्यांनी जस्ट वेट करायचं आहे। जर तुमची अप्रेंटिसशिप 2021 ते 24 मध्ये असेल तर तुम्हाला तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट आहे का, किंवा ज्यावेळेस तुम्ही या अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरून जो तुमचा ए असा नंबर जनरेट होतो तो नंबर तुम्ही एमएपीएस क्लेम पोर्टलवर व्यवस्थित फिल करत आहात का नाही ते तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे। तर अशाच या कारणामुळे तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम शो होतोय। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी 2025च्या नंतर म्हणजे जानेवारी 2025च्या नंतर अप्रेंटिसशिप स्टार्ट झालेली आहे अशा न्यू कॅन्डिडेटचा डाटा अजूनही एमएपीएस क्लेम पोर्टलवर अपडेट झालेला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला शो होताना दिसत आहे। ज्यांची अप्रेंटिसशिप न्यू आहे त्यांनी थोडंसं वेट करायचं आहे। जसाही तुमचा डाटा एमएपीएस क्लेम पोर्टलवर अपडेट होईल तर तुम्हाला लगेच एमएपीएस चा क्लेम हा करता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे आणि तुमचा क्लेम हा नेहमी रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत असेल तर तुम्ही माझा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल। आपला रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड पाठवून तुमचं संपूर्ण क्लेम हे प्रॉपर पद्धतीनं करून घेऊ शकता। तुम्ही फक्त प्रॉपर डॉक्युमेंट सेंड करायचे, तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं हा एमएपीएस चा क्लेम तुम्हाला भरून मिळणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला या एमएपीएस क्लेम अंतर्गत काही अडचणी निर्माण होत असतील तर मला कमेंटद्वारे कळू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।